उदळीकर महाराज उदळीचे सदाशिव महाराज होते। म्हणे बड़े अफसोस की बात है समझने वाले की मौत है। त्या आईच्या गोधड्या म्हणे दरिया में खसखस किस गली का फफुटा। हसत बोलत ना आणि असं एखादी जर का टाळकरी नवीन उभा आला तर कसा म्हणत आहे माहिती सदाशिव महाराज आमचे महाराज अरे बोराटे तू गुलाबाचं फुल कुकडे उमयला। बोराटे मध्ये गुलाबाचं फुल कसं काय उमयलं। महाराज बडे अफसोस की बात है। मी एका दिवशी महाराजांनी विचारलं महाराज महाराज तुम्ही हा डायलॉग कशाला मारता। म्हणे एक धनगर राहतो तो मेंढ्या वायाचं काम करतो म्हणे तर त्याला हिरा सापडतो। हिऱ्याची पोटरी सापडते आणि तो धनगर काय करतो माहिती शेवटी धनगर तो एक मेंढीच्या गळ्यात लावतो आणि बाकीचे त्या गोफांमध्ये असे फेकतो आणि ज्या वेळेला ते मेंढी गावात जाते तो एक जो हिऱ्याच्या पारखी राहतो तो म्हणतो का रे हा हिरा कितीने देशील। तो म्हणे हिरा कितीने देशील म्हणे इतक्याले त्यानं पैसे दिले बा त्या धनगराने आणि म्हणे असे तर लेस पावल ते म्हणे म्हणे फेकले म्हणे मी ना अरे म्हणे याची किंमत इतकी आहे म्हणे जागेच खतम। कोण धनगराने विचार केला की आपल्याला एवढ्या मूल्य वस्तू हिरे आपल्याला सापडले ना आपल्याला त्याची किंमत कळली नाही आणि जेव्हा कळली तेव्हा खतम टाटा पुढे काय बाय बाय। म्हणून सदाशिव महाराज म्हणाले बड़े अफसोस की बात है समझने वाले की। आपण कुठे चालू होते महाराज राजपाल यादवनी राजपाल राजा महाराज ज्या वेळेला ती मुलगी 20 वर्षाची झाली राजानं लग्न ठरवलं पण त्या मुलगीला जेव्हा वाटलं म्हणजे आपण तर मुलगी आहे पण राजाला वाटतं आपण मुलगा आहे जर का आपण लग्न केलं त्या मुलगीचा संसार उद्ध्वस्त होईल त्याच्याकरता आपण स्वतः आता प्राण ठेवायचे नाही आपण आत्महत्या करायची। महाराज एका जंगलामध्ये गेला आणि तिथं जाऊन महाराज विचार करू लागला की आपण आता जीव ठेवायचा नाही आपण आता आपलं आयुष्य संपवायचं। कारण राजाला जर का माहिती पडलं आपण मुलगी आहे आपल्या आईलाही ठार मारेल दासीलाही मारेल ब्राह्मणालाही मारेल त्याच्यापेक्षा आपणच पण तेवढ्यात तिकडून आवाज आला माझ्या ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपनदादा मुक्ताबाई तिकडनं दिंडी घेऊन येत होती महाराज आणि तिकडून दिंडीचा सुंदर असा आवाज त्याच्या कानी पडला विठ्ठल
करायला घालतो. अरे काय पाहताय, कोणाचेच खालचे हात आहे तिकडे. महाराज ज्ञानोबारायांची दिंडी आली. त्या मुलीला वाटलं आपण संतांना प्रणाम करू, त्याच्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम करू. महाराज त्या मुलगीने नमस्कार केला, घट्ट पाय पकडले आणि सर्व घडलेली घटना सांगितली. महाराज ज्ञानोबाराय असं झालेलं आहे. ज्ञानोबारायांनी कृपादृष्टी केली. महाराज जिही निमिष मात्र देह पालटीला प्रियसा तो केला पुरुष स्त्रीचा तो केला पुरुष उभा. महाराज स्त्रीचा कोण केला? पुरुष. लिंगामध्ये भेद केला. देवाने काय केलं होतं? स्त्री होती, स्त्रीच केली. ज्ञानोबारायांनी स्त्रीचा तो पुरुष. मग मला सांगा श्रेष्ठ कोण? संत. हे झाली कर्तुम शक्ती. आता देवाची अकर्तुम शक्ती बघूया आपण. आता देवाची अकर्तुम शक्ती कोणती? लंकेत गेले, रावणाला मारून आले. कोणाच्या जीवेवर? वानर सेना, मोठमोठे राक्षस मारले. आता मला सांगा, बरेच लोक म्हणे महाराज रामानं वानर सेनाच का नेली होती, माणसं का भरणी नेली? अरे म्हणे तरी सोन्याची लंका होती, माणसाले जर नेले असते ना त्याने लगेच पक्ष. आता झाली ना महाराज निवडणूक. आमच्याकडे 2 वर्ष झाले ज्याला बीजेपीचं तिकीट भेटणार होतं तो बीजेपीचं प्रचार करत होता. तो आता 10-15 दिवसामध्ये काँग्रेससाठी मत मागत होता. 2 वर्ष झाले आपण बीजेपीचा आहे भाऊ, आपल्याला वोटिंग पाहिजे, वोटिंग पाहिजे. आणि तो आता ज्या वेळेला इलेक्शन आलं ना त्या दिवशी काँग्रेस पक्ष बदलवला. महाराज वानर आलं त्यासाठी नेलं होतं. हे लोक खरे नाही, हे लगेच तिकडनं झाले असते. राव ना आम्ही तुझ्याकडनं, आपण रामाला मारू. पण मला सांगा महाराज, रामाने वानराच्या मदतीने मोठमोठे राक्षस मारले, विजय मिळवून आणला. बरोबर. हे झाली अकर्तुम शक्ती. ज्ञानोबारायांची अकर्तुम शक्ती भाऊ मी तुम्हाला आधी सांगितलं. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भ द्विजाचा हरविला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा महाराज. ज्यावेळी